जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण कार्य मंडळातर्फे जी आपल्याला ECC किट पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे, तर पुन्हा डिनर सेट त्याचबरोबर सेफ्टी किटची अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणता फॉर्म भरायचा आहे, नोंदणी आपली कशी करायची आहे, भांडी वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे सेफ्टी किट डिनर सेट याची वाटप सध्या चालू आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्याचबरोबर आमची अपॉइंटमेंट झालेली नाही तर पुन्हा अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे, तर बांधकाम कामगारांचे असे अनेक प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तर जिल्हा त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. यवतमाळ जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याची जी कॅलेंडर आहे तर ते एप्रिलमध्ये ओपन होणार आहे. तर अशी अपडेट जी असणार आहे, माहिती जी आहे तर ती आपल्याला आलेली आहे. कारण अमरावती जिल्ह्यामध्ये ही जी वेबसाईट होती त्याचबरोबर भांडी वाटप होते ते पूर्णपणे बंद होतं, कारण फेब्रुवारी महिन्यापासून भांडी वाटप हे चालू झालेलं आहे, परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये हे पूर्णपणे बंद होतं कारण तेथील अधिकाऱ्यांनी बघा ही योजना जी आहे तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये राबवलेली नव्हती. त्याच्यामुळे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये ही जी योजनेची वेबसाईट असणार आहे पुन्हा ओपन होणार आहे, कॅलेंडर ओपन होणार आहे. तसेच बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शिबिर केंद्र सध्या चालू आहे, भांडी वाटप चालू आहे. काही बांधकाम कामगारांचे कॉमेंट्स येत आहेत की ताई भांडी वाटप आमच्या इथं बंद आहे, पण तालुक्याच्या ठिकाणी बघा काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी सध्या बंद आहे. ज्यांची अपॉइंटमेंट बघा 10 मार्चच्या अगोदर झालेली आहे, तर अशा बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटप सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सध्या चालू आहे, 29 मार्च 2026 वार आहे रविवार. तर अजूनपर्यंत अपॉइंटमेंट जे असणार आहे तर ह्या चालू झालेल्या नाहीत. आज 29 मार्च आहे तरी सुद्धा बघा महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट्स ह्या अजिबात चालू झालेली नाहीत, पूर्णपणे बंद आहेत. तर उद्या 31 तारखेपर्यंत जर अपॉइंटमेंट चालू झाल्या तर नक्कीच आपल्याला व्हिडिओद्वारे मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार. आज आहे 29 मार्च तरी ओपन झालं तर कॅलेंडर 31 तारखेपर्यंत ओपन नाही झालं तर एप्रिलमध्ये जर कॅलेंडर ओपन होणारच आहे. एप्रिलमध्ये जर काही तारीख मिळाली तर तुम्ही तिथे बांधकाम कामगार ज्यांनी अजून अपॉइंटमेंट घेतलेली नाही तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. आपला फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचं भांडी वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही, तर अशा बांधकाम कामगारांना अजिबात भीतीची काही गरज नाही. जर तुमचा थंब झालेला असेल त्याचबरोबर तुमचं रिन्यू असेल कार्ड, तर तुम्हाला कार्ड ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला नक्कीच तुमचं जे भांडी वाटप जे असणार आहे, भांडी संच असणार आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळतील. थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण आता जिल्ह्यांमध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे भांडी वाटप त्याचबरोबर अपॉइंटमेंट जे आहेत तर बंद आहेत, परंतु काही जिल्ह्यांमध्ये थोडा काळ राहिलेला आहे भांडी वाटपाचा, तर ते सध्या चालू आहे. आज आहे 29 मार्च 2026. तर आजची महत्त्वाची अपडेट्स असणार आहे. राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट पूर्णपणे बंद आहेत. ज्या काही बांधकाम कामगारांनी वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे, साईट चालू झाली तर नक्कीच तुम्ही अपॉइंटमेंट तुमची बुक करू शकता. जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत तर त्यांनी अनेक काही क्लेम करायचे असतील, दुसऱ्या योजनेबाबत क्लेम करायचे असतील तर वेबसाईट पुन्हा चालू झाल्यानंतर तुम्ही क्लेम करू शकता, अर्ज करू शकता. त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी स्कॉलरशिपसाठी सुद्धा क्लेम करायचा असेल, फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी म्हणजेच बघा स्कॉलरशिपसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर बघा 29 मार्च 2026ची आजच्या महत्त्वाची अपडेट्स बघा ही असणार आहे. राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे वेबसाईट बंद आहे. तर हा जो व्हिडिओ असणार आहे, आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच बघा काही बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यापर्यंत हा माहिती देण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद.